नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करतो की सगळे अगदी मजेतच असाल आणि आमचे भाग देखील नित्यनियमाने पाहत असाल. जर नाही तर मग वाट कसली पाहताय? आजपासूनच ही चांगली सवय तुम्हाला लावून द्या, जेणेकरून तुम्ही कुठेही असाल, अगदी कुठेही असाल तर तुम्ही लगेच आमचे व्हिडिओ पाहून तुमच्या ज्ञानात भर घालू शकता, वेगवेगळी माहिती मिळवू शकता. तर मग अजूनही वाट कसली पाहताय? पटकन सबस्क्राईब करून टाका, म्हणजे झटकन आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला अगदी वेळेवर दिसायला लागतील. चला तर बघ, अजून जास्त वेळ न वाया घालवता आज ज्या कामासाठी आपण जमलो आहोत त्या कामाला सुरुवात करूया. हो, कसलं काम काय तुम्ही विचारताय? तोच तुमचा आणि आमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स, पुस्तकांची सहल. नेहमीप्रमाणे आज देखील एका खूप छान पुस्तकाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी तर हे सोने पे सुहागाच. आज आहे 28 सप्टेंबर आणि आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. आणि खास यासाठी कारण आज आहे शहीद भगतसिंग यांची जयंती. 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंग यांचा जन्म झाला आणि त्यामुळे आज मी तुमच्यासाठी त्याच्यावर आधारित एक पुस्तक घेऊन आलोय. पुस्तक म्हणण्यापेक्षा आपण त्याला त्यांची डायरीच म्हणूया, कारण खरं तर ही त्यांची डायरीच आहे. पण पुस्तकाबद्दल जाणून घेण्याआधी आपण थोडंसं शहीद भगतसिंग यांच्याबद्दल जाणून घेऊया. खरं तर त्यांच्याबद्दल प्रत्येकाला माहीत आहेच, पण आपण आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्याबद्दल चांगलं बंद केलं आणि त्यामुळे आपल्या भारताचा इतिहास आणि आपल्या रक्ताने हा इतिहास लिहिणारे माणसे त्या इतिहासाच्या पानांमध्येच राहील. फक्त शहीद भगतसिंगच नाही तर त्यांचा संपूर्ण परिवार देखील त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. त्यांचे वडील, काका, भाऊ सगळे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. त्यामुळे अशा घरात जन्माला येऊन यांच्यात काही वेगळा फरक पडणार नव्हता. त्यांनी देखील आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी खर्ची घालायचं हे लहानपणीच ठरवलं होतं. अगदी कमी वयातच ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. भगतसिंगांना जर नीट निरखून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांची स्वतःची एक विचारसरणी होती. सुरुवातीला ते देखील महात्मा गांधीजींच्या मतांवर चालायचे, पण गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली आणि त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. जालियनवाला बाग हत्याकांड झाला तेव्हा ते वयाने खूप छोटे होते. तरी दुसऱ्या दिवशी ते त्या बागेत गेले आणि त्या बागेतील रक्ताळलेली माती त्यांनी उचलली आणि एका काचेच्या बरणीत भरून घरी घेऊन आले. तेव्हाच त्यांनी याचा बदला घेण्याचं ठरवलं होतं. त्या प्रकारे त्यांनी पावले देखील उचलली. त्यांची पावले इतकी कठोर होती की भारतच्या दिल्लीपासून तर लंडनपर्यंत सगळेच इतके हादरले की ऐन तारुण्यात असणाऱ्या भगतसिंगांना इंग्रज सरकारला फाशी द्यावी लागली. पुस्तकाच्या नावातच पुस्तकाची गंमत दडलेली आहे. 1929 ते 1931 या दरम्यान भगतसिंग इंग्रजांच्या ताब्यात जेलमध्ये होते आणि मग तेव्हाच त्यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी एक डायरी लिहिली, ज्यात ते वेगवेगळ्या नोंदी करत. स्वातंत्र्यानंतर ती डायरी त्यांच्या परिवाराच्या हातास लागली. त्या डायरीची काही पानं गहाळ झाली आहेत, म्हणजेच हरवली आहेत, तर काही पानं तेव्हा भीतीपोटी जाळून टाकली होती. पण सध्या जितकी पानं उपलब्ध आहेत तेवढी देखील पुरेशी आहेत आपल्याला शहीद भगतसिंग यांना समजून घेण्यासाठी. पण ही पानं वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे वाचकांचा गोंधळ होतो. शिवाय लोकांना या डायरीबद्दल कल्पना देखील नव्हती. म्हणूनच लेखक अभिजित भालेराव यांनी या डायरीचं अनुवाद आणि संपादन करून हे पुस्तक आपल्यासमोर सादर केलंय आणि ज्याचं नाव आहे शहीद भगतसिंग यांची जेल डायरी. या पुस्तकाचं प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन यांनी केलंय. या पुस्तकात भगतसिंग यांच्या जेल डायरी मधली जी पाने अस्तित्वात आहेत आणि प्रकाशित आहेत ती पाने छापून त्यांचे मराठीमध्ये अनुवाद लेखकांनी इथे केलेला आहे. शिवाय यातून भगतसिंगांना नक्की काय म्हणायचंय याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. भगतसिंगाचं वरवर कार्य पाहता आपल्याला जाणवतं की ते खूप गरम रक्ताचे म्हणजे स्वभावाचे होते. तरुणाई त्यांच्या अंगात होती, त्यामुळे त्यांनी इतक्या कमी वयात एवढे मोठे पराक्रम केले आणि फासावर चढले. पण त्यांची ही जेल डायरी वाचल्यानंतर त्यांची एक वेगळी बाजू देखील आपल्या नजरेसमोर उभी राहते. जेव्हा ते जेलमध्ये होते तेव्हा त्यांनी वाचन खूप केले. त्यांनी जगभरातल्या वेगवेगळे ग्रंथ, पुस्तके वाचून काढली. ते 2 दिवसात एक ग्रंथ वाचून काढायचे अशी देखील माहिती आहे. त्यांच्या याच वाचण्याच्या आवडीमुळे त्यांनी जगभरात झालेल्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि एक नवा स्वातंत्र्य भारत कसा असेल याची स्वप्न ते पाहत होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधील काही महत्वाचे मुद्दे, काही ओळी तर काही कविता सुद्धा आहेत. त्याबद्दल त्यांनी त्यांचं मत देखील लिहून त्यांचं स्पष्टीकरण दिलंय. यावरूनच आपल्याला त्यांची एक विचारसरणी बांधता येते. त्यांच्या डायरीवरून हे तर स्पष्ट आहे की नव्या स्वातंत्र्य भारताची बांधणी कशी असली पाहिजे याचा त्यांनी अगदी खोल अभ्यास सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी त्यावेळी लोकसंख्या, तरुणाई, शेतकरी, व्यापारी, उद्योगधंदे या सर्वांचा आराखडा काढायला सुरुवात केली होती. पण त्यांच्या फाशीच्या शिक्षेमुळे त्यांचे हे काम अधुरे राहिले तर राहिलेच. कदाचित त्यावेळी त्यांना फाशी झाली नसती, ते जिवंत असते तर कदाचित आपला आज भारत देश एका वेगळ्याच परिस्थितीत असता. पण त्यांच्या कार्यातून आणि या डायरी रूपी पुस्तकातून काही जरी शिकलो आणि या देशासाठी उपयोगी पडलो तर खरंच आपलं जीवन सार्थकी लागेल. भगतसिंग यांच्या डायरीचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर शहीद भगतसिंग यांची जेल डायरी हे पुस्तक नक्की वाचा. त्यासाठी फार काही कष्ट घेऊ नका. खाली लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता.
शिवाय आमच्या इन्स्टा अकाउंटवर मेसेज करून देखील या पुस्तकाची ऑर्डर घेऊ शकता. तर मग कसा वाटला आजचा भाग? आशा करतो की नक्कीच आवडला असेल. जर खरंच आवडला आणि काहीतरी शिकायला, काहीतरी नवीन मिळालं असेल तर एक लाईक करून पटकन हा भाग आपल्या मित्रांना किंवा परिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील काहीतरी शिकायला आणि अनुभवायला मिळेल. आणि हो, सबस्क्राईब केलंय ना? नसेल तर पटकन करून घ्या. अहो, फुकटच आहे ते. चला मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.